नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पवार, न्यायवैद्यक विशेषज्ञ, नाशिक. आज वैद्यकीय निष्काळजीपणा प्रकरणांमध्ये सहभागी निष्काळजीपणा म्हणजे कॉन्ट्रिब्युटरी निग्लिजन्स याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. कॉन्ट्रिब्युटरी निग्लिजन्स म्हणजे हे कायदेशीर तत्व असं आहे की जे वैद्यकीय प्रॅक्टिशनरवरील नुकसान भरपाईसाठी जे काही दावे दाखल केले जातात निष्काळजीपणा, हलगर्जीपणा संदर्भातील, यामध्ये फिर्यादीच्या झालेल्या कृतीमुळे म्हणजे रुग्णाच्या झालेल्या कृतीमुळे नुकसान भरपाई फेटाळली जाते किंवा कमी केली जाते. हे भारतापुरतं मर्यादित नसून युनायटेड किंगडमसह अनेक देशांमध्ये कॉमन लॉ मध्ये हे तत्व लागू केलं जातं. न्यायालय हे तपासते की रुग्णाचे वागणं तर्कसंगत होतं का, रिझनेबल होतं का, रुग्णाने काही निष्काळजीपणा केला का. जर रुग्णाने निष्काळजीपणा केला असेल तर त्यामुळे हे नुकसान झालेलं आहे का, हे टाळता आलं असतं का. भारतामध्ये यासाठी वेगळा कोणताही कायदा नाही. इतर कॉमन लॉ देशांमध्ये या संदर्भात विशिष्ट कायदा दिसून येतो. आता या संदर्भातील काही उदाहरणं जर घ्यायला झाली तर रुग्ण डॉक्टरांकडे पोहोचायला उशीर करतो, तो उशिराने, विलंबाने, ग्रॅव्हिटी, सिव्हिरिटी आजाराची वाढल्यानंतर पोहोचतो, डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घेत नाही, गुंतागुंत निर्माण झाल्यास त्वरित वैद्यकीय मदत मागत नाही, फॉलोअप साठी रुग्ण येत नाही, रुग्णाला आवश्यक ज्या चाचण्या सांगितलेल्या आहेत त्या चाचण्या तो करून घेत नाही, त्यासाठी तो नाकारतो, कारण चाचण्या केल्याशिवाय निदानापर्यंत पोहोचणं डॉक्टरांना अवघड जात असतं. पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणजे शस्त्रक्रियेनंतर काही सूचना दिल्या जातात, त्या काही काळजी घेण्यासंदर्भात सांगितलं जसं वुंड केअर म्हणजे जखमेची काळजी कशी घ्यावी, ऑर्थोपेडिक क्षेत्रामध्ये वजन त्या भागावर द्यावं किंवा नको द्यावं, जेवणासंदर्भातील, पथ्यांसंदर्भातील इतर काही बाबी या संदर्भात सूचना केल्या जातात. ह्या सूचना जर रुग्ण पाळणार नाही किंवा यापैकी कुठला तरी दोष त्या ठिकाणी त्याच्या उपचारामध्ये स्वतःच्या निष्काळजीपणामुळे ठेवेल तर याला कॉन्ट्रिब्युटरी निग्लिजन्स म्हणजे रुग्ण स्वतः या हलगर्जीपणामध्ये कॉन्ट्रिब्यूट करत आहे, सहभागी होत आहे असं त्या ठिकाणी मानलं जातं. आणि त्यामुळे नुकसान भरपाईचे जे काही वैद्यकीय निष्काळजीपणामध्ये दावे केले जातात ते अगदी फेटाळले जाऊ शकतात किंवा नुकसान भरपाईची रक्कम अंशतः कमी केली जाऊ शकते. त्यामुळे कॉन्ट्रिब्युटरी निग्लिजन्स हा कायदेशीर तत्व वैद्यकीय निष्काळजीपणामध्ये फार महत्वाचं तत्व आहे असं आपल्याला दिसून येतं. या संदर्भातील कॉन्ट्रिब्युटरी निग्लिजन्स आणि काही केस लॉज किंवा केसेस स्टोरी फॉर्म मध्ये आपण यापुढे पाहणार आहोत आणि निश्चितच याच्यावरती डिटेल्ड विश्लेषण घेऊन मी लवकरच तुमच्या समोर येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.